विद्यार्थ्यांनो, मी भोसले मॅडम. आपण 12वी अकाउंटन्सीचा थोडा सिलॅबस ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरुवात करणार आहे. तर 12वी अकाउंटन्सीचा हा सिलॅबस असा आहे बघा. पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. हा जो टॉपिक आहे तो आपण 11वीला त्याचं शिकलेलो आहोत, पण 11वीला सोल ट्रेडिंग कन्सर्न शिकलो. पण आता तो पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. तर 12वीला सुद्धा हा 15 मार्काचा टॉपिक असेल. मी तुम्हाला सिलॅबसची वर्षभराच्या सिलॅबसची थोडीशी आपण इंट्रोडक्शन करून घेतो आहे. दुसरा टॉपिक आहे अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न गेल्या वर्षीच्या 12वी अकाउंटन्सीला 12 मार्काला होता. तो आता 10 मार्काला असू शकतो, कारण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बोर्डाचा आत्तापर्यंत आपल्याकडे आलेला नाही आहे. मग आपण तो 10 मार्कासाठी समजून घेऊयात. त्यानंतर तिसरं आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप ॲडमिशन ऑफ पार्टनर्स. तसं गेल्या वर्षीची कम्पेअर करताना हे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ हे तिन्ही मिळून एकच 10 मार्काला एकाला एक ऑर असायचे. आता 3 दिलेले आहेत म्हटल्यानंतर हा टॉपिक 20 मार्कांचा असू शकतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. हा डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक जो आहे तो 10 मार्काला आहे. तो जर्नल आणि लेजर आपण शिकवताना नंतर बघणारच आहे. नंतर बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक आहे 10 मार्काचाच आहे, किंवा त्याला 5 मार्काचं स्पेसिमन आणि प्रत्येक टॉपिकला 2-2, 3-3 मार्कांचा ऑब्जेक्टिव्ह. कंपनी अकाउंट्स हा इश्यू ऑफ शेअर्स दिला आहे, इश्यू ऑफ डिव्हेंचर्स दिलेलं नाही आहे, त्याच्यात जर्नल एंट्री असतात. त्यानंतर नवा टॉपिक इथं दिसतो आहे ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, 10 कॉम्प्युटर इन अकाउंटन्सी. तर हे सिलॅबसमधले 10 टॉपिक आहेत. आपण पहिला टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स असा टॉपिक आहे. तर आता ह्या टॉपिकच्या पहिल्या मी कम्प्लिटली नोट्स काढलेल्या आहेत, आणि ह्या नोट्स सगळ्यांनी तुम्ही वहीमध्ये मी तुम्हाला पाठवून देणार आहे. समजा कुठला नंबर माझ्याकडे नसेल, व्हॉट्सअप नंबर नसेल, तर दुसऱ्या विद्यार्थ्यांकडून तो घ्यायचा. आपली 200 पेजेस अकाउंटन्सीला वही करायची. पहिल्या पानावर हे सिलॅबस उतरून काढायचं, आणि हा फायनल अकाउंटचा जो टॉपिक आहे 15 मार्काचा टॉपिक आहे, जो 11वीपासून 12वीला कंटिन्यू टॉपिक आहे असल्यामुळं आपण हा टॉपिक जो आहे तो चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तर 12वी इंग्लिश मिडियम डी आणि 12वी कॉमर्स ए असे 2 डिव्हिजन माझ्याकडे अकाउंटन्सीचे पुढच्या वर्षी असतील. त्याच्यामुळं दोन्ही वर्गांनी जास्तीत जास्त अभ्यासाचा प्रयत्न करायचा आहे. तर अकाउंटन्सी 12th कॉमर्सचा हा जो पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर हा जो आहे तो ऑब्जेक्टिव्हसाठी 2-3 मार्कांचा टॉपिक आहे. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला या टॉपिकची इंट्रोडक्शन केली आहे. त्याच्यामध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ पार्टनरशिप हा 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह असू शकतं. तिथं आपण डेफिनेशन द्यायची आहे. पुस्तकाच्या खाली जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण नंतर ऑब्जेक्टिव्ह सगळे गोळा करून ते 20 मार्कांचा ऑब्जेक्टिव्हची एक्झाम असणार आहे. जशी आपली 11वीची कॅन्सल झाली तशी 12वीची असू शकणार आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये द सोल प्रोप्रायटरशिप, 11thला सोल प्रोप्रायटरशिप होता. सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे जो एकटा व्यापारी असतो. सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स स्मॉल बिझनेस, त्याचा स्मॉल बिझनेस असायचा. आणि अँड हॅज इट्स लिमिटेशन, त्याला लिमिटेशन असायच्यात, सच ॲज लिमिटेड कॅपिटल, स्किल, नॉलेज. आणि मग व्हेन अ बिझनेस इज टू बी सेटअप, मग बिझनेस सेटअप होतो, बिझनेस मोठा होतो, मग त्याला गरज लागते. नीड्स 2 or more पर्सन्स, 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक त्याला लागतात, कारण त्याच्या बिझनेसमध्ये वाढ होते. म्हणून 2 or more पर्सन्स कम टुगेदर टू रन इट. दे ॲग्री टू शेअर कॅपिटल, म्हणजे ते कॅपिटल आणतात, मॅनेजमेंट, रिस्क, प्रॉफिट अँड लॉस. द पर्सन हू हॅव एंटर इन टू द पार्टनरशिप नोन ॲज पार्टनर्स. द पर्सन हू हॅव एंटर्ड इन टू द पार्टनरशिप नोन ॲज पार्टनर्स. That you know very well in 11th standard books. 11th standard books also had this topic, introduction to partnership and partnership final accounts. When one sole proprietorship is there, he come another entry into partnership firm, that is partners. Meaning partnership firm is an organization. This is an organization. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, एक व्यवसाय बिझनेस करण्याचं एक संघटना, त्याला ऑर्गनायझेशन म्हणतात. वेअर देअर इज अँड टू or more persons coming together to carry on business to share profit or loss or a firm.
2 or more persons coming together टू कॅरी ऑन बिझनेस टू शेअर प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे प्रॉफिट लॉसची वाटणी करण्यासाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एकत्र येतात, त्याला काय म्हणतात, पार्टनरशिप. मिनिंग हे 1 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह असेल. तर डेफिनेशन काय म्हटली बघा, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, पार्टनरशिपचा ॲक्ट आहे 1932, डिफाईन्स इट इज द रिलेशन म्हणजे दोन्ही पार्टनर्समधला संबंध, रिलेशन बिटवीन पर्सन्स, व्यक्ती, हू हॅव ॲग्रीड म्हणजे ॲग्री करणं, टू शेअर प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस कॅरी ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. दिस इज डेफिनेशन. फ्युचर ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स फ्युचर्स म्हणजे आपण वैशिष्ट्य म्हटले पार्टनरशिप फर्मचं. हे ॲग्रीमेंट, नंबर ऑफ पार्टनर्स, लॉफुल बिझनेस, शेअरिंग ऑफ प्रॉफिट. दिस इज फॉर objective type question. This objective type question is for true or false or fill in the blanks etc. Agreement म्हणजे करार, agreement between 2 persons for proof of court matter, written agreement. ॲग्रीमेंट 2 पर्सन्स असतं, कायसाठी असतं तर प्रूफ ऑफ कोर्ट मॅटर, काही भांडणं वगैरे झाली कोर्टात त्यासाठी ॲग्रीमेंट करतात, ते ॲग्रीमेंट पार्टनरशिप डीड म्हणतात, करार. नंबर ऑफ पार्टनर्स मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 50. Companies Act 2013. Original Companies Act is 1956, but there is now new act is 2013. Lawful business. This is a lawful business. It cannot undertake business which is not allowed by state. Allowed by state means this is not a unlawful business. This is a lawful business. कायदेशीर बिझनेस असेल तरच ते पार्टनरशिप फर्म असते. शेअरिंग प्रॉफिट्स ऑर लॉसेस. पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न प्रॉफिट. पर्पज म्हणजे काय तर त्यांचा हेतू तो काय असतो